आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विशेष रिपोर्ट। नमस्कार, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। खरी बातमी, रोखठोक वार। राजकारण असो वा समाजकारण, सामान्यांच्या प्रश्नावर आम्ही मांडतो सडेतोड भूमिका। पुढे जाण्यापूर्वी आपल्या हक्काच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत जे काही सुरू आहे ते पाहून प्रश्न पडतोय की सरकारला आता आपल्या बहिणींची आठवण राहिली आहे की नाही। काही दिवसांपूर्वी ज्यांना लाडकी म्हणून मिरवलं जात होतं, त्याच बहिणींच्या पदरात आज हक्काचे पैसे का पडत नाहीत? आज खरं तर या योजनेच्या वितरणाचा मोठा मुहूर्त असायला हवा होता किंवा एखादा ठोस GR यायला हवा होता। पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी एका शब्दाचीही अपडेट दिलेली नाही आणि स्वतःला लाडका भाऊ म्हणून घेणारे नेते सुद्धा आता या विषयावर मौन बाळगून आहेत। मार्च महिन्यापासून या योजनेचे वितरण रखडले आहे। महाराष्ट्रातल्या लाखो भगिनींच्या खात्यात 1 रुपयाही जमा झालेला नाही। सरकारला आणि प्रशासनाला हे सगळं माहीत नाही का? मग कुणीतरी समोर येऊन अधिकृत माहिती का देत नाही? लाडक्या बहिणींना फक्त तारीख पे तारीख द्यायची, आज येईल, उद्या येईल असं म्हणून त्यांना वाट पाहायला लावायचं। हा तर स्पष्टपणे निष्काळजीपणा आहे। अनेकांसाठी हे 1500 रुपये केवळ आकडा नसून त्यांच्या महिन्याचं आर्थिक नियोजन असतं। पण मार्चपासून हे नियोजन कोलमडलं आहे। जेव्हा आपण यावर आवाज उठवतो तेव्हा ज्यांना ही योजना आवडत नाही असे लोक येऊन फालतू कमेंट्स करतात। पण आम्ही अशांना भीक घालत नाही, कारण आमचा लढा या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी आहे। एकीकडे मतांच्या राजकारणात बहिणींना मोठं स्थान दिलं जातं, पण वितरणाच्या वेळी मात्र दुर्लक्ष केलं जातं। जर वेळेवर पैसे मिळणार नसतील तर या योजनेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच। म्हणूनच आज आम्ही ठाम मागणी करतोय की सरकारने तात्काळ यावर स्पष्टीकरण द्यावं। लाडक्या बहिणींना आता दुर्लक्षित करू नका। आमची सरकारला विनंती आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लवकरात लवकर वितरित करावेत। एप्रिलचा हप्ता गायब होता कामा नये, हीच आमची आग्रही मागणी आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धाडसी बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा। धन्यवाद।